पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम धर्म अर्थ काम मोक्ष धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम एका जनार्दनी शिव निवारी कलिकालाचा भेव वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम विठ्ठल विठ्ठल ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरञ्चनूतं शरण्यं भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवो विनेदुस्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय धातुं मुनीन्द्रै समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीचा देवराया दंडवत तुझे मम वाचमिमां प्रसुतां सञ्जीवयत्यखिलशक्तिधर स्वधाम्नाम् अन्यांस्तहस्तचरणश्रवणत्वगाधीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्माङ्गरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगम्बराय तस्मै नकाराय नमः शिवाय कृष्णाय वासुदेवाय हरिः परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः शिव भोला चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम अनंतकोटी ब्रह्मांड नायक असंख्य गुणनिलय परमानंद कंद सिंधुमूर्ती भक्तवांछा भक्तवांचित कल्पतरो भक्तवत्सल भक्त शरणागत वत्सल भगवान रुक्मिणी प्राणवल्लभ श्री पंढरीश परमात्म्याचे असणारे एक निस्सीम भक्त कली पावन अवतार वैराग्य राग रसिक आणि शांती ब्रह्म असे असणारे पैठण निवासी संत श्रेष्ठ श्री एकनाथ महाराजांचा सुंदर अशा प्रकारचा 4 चरणाचा अभंग या ठिकाणी कीर्तन रूपे सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठल विठ्ठल सुंदर असणाऱ्या या महापर्वणीवर आपला असणारा हा त्रिदनी असणारा अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होत आहे. दशरथ नंदन श्री राघवेंद्र परमात्म्याच्या स्पदस्पर्शाने पावन झालेल्या या पवित्र भूमीमध्ये महर्षी अगस्त्य मुनी त्याचप्रमाणे श्री महामती ऋषी यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या पवित्र भूमीमध्ये स्वानंद सुखनिवासी सद्गुरू यशवंत बाबांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या पवित्र भूमीमध्ये देवांचे देव असणारे भगवान महादेव असे असणारे श्री खडकेश्वर भगवान परमात्म्याच्या
या पवित्र असणाऱ्या प्रणांगणामध्ये हा आपला असणारा अधिकस्य अधिकम फलम असा कृतकृत्य करणारा हा नामयज्ञ या ठिकाणी संपन्न होत आहे. हे तुमचं आमचं या ठिकाणी महत् भाग्य आहे. विठ्ठल ज्यांच्या असणाऱ्या कुशल मार्गदर्शनातून हा सप्ताह संपन्न होत आहे. असे असणारे हरिभक्तिपरायण समाज प्रबोधनकार महाराष्ट्रामध्ये नव्हे नव्हे तर संपूर्ण विश्वामध्ये ज्यांनी आपल्या असणाऱ्या वाणीतून जगाला तृप्त केलं असे असणारे या ठिकाणी हरिभक्तिपरायण गुरुवर्य निवृत्ती महाराज देशमुख यांच्या शुभ प्रेरणेनं असा पवित्र असणारा हा चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह, त्याचप्रमाणे मातोश्री कैलासवासी सौभाग्यवती शांताबाई बाळराज घोडके आणि त्याचप्रमाणे यांच्या स्मरणार्थ प्रकाश बाळराज घोडके यांच्या संकल्पेतून हा पवित्र असणारा त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी संपन्न होत आहे. कारण भगवद्गीतेमध्ये आणि ज्ञानेश्वरीमध्ये पण धनंजय हा शब्द वापरलेला आहे. कारण भगवान परमात्म्याचं धनंजयाशिवाय कोणतंच कार्य होत नव्हतं आणि म्हणून आमचे असणारे धनंजय धनुभाऊ यांच्याशिवायही हे कार्य संपन्न होऊ शकत नाही. कारण भगवान खडकेश्वराने त्यांच्यावर कृपा केली आणि म्हणून त्यांच्या असणाऱ्या या मार्गदर्शनातून हा सप्ताह या ठिकाणी संपन्न होत आहे. विठ्ठल धनंजय भाऊंना त्यांच्यावर कृपा करणारे महापुरुष असले तर त्यांच्याकडून हे शुभ कार्य संपन्न होईल. म्हणून आदरणीय गुरुवर्य असणारे मनोहर बाबा भोर, परमपूज्य योगी केशव बाबा आणि निवृत्ती महाराजांचं नाव आपण घेतलेलंच आहे. अशी असणारे या ठिकाणी आज विशेष म्हणजे कीर्तनामध्ये की हरिभक्तिपरायण ज्यांनी आपल्या मधुर वाणीतून संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण देशाला या ठिकाणी प्रभावित केलेलं आहे. असे असणारे गान गंधर्व असे हरिभक्तिपरायण किरणजी महाराज शेटे, म्हणजेच आम्ही प्रेमाने त्यांना अण्णा म्हणतो, तेही मागे उपस्थित आहे. मला पहिल्यांदा धाक लागला की त्यांच्या समोर कीर्तन करायचं कसं. विठ्ठल विठ्ठल आणि एकाच काम नाही म्हणून आमचे आदरणीय असणारे डॉक्टर मनोजजी मोरे समोर उपस्थित आहे आणि संपूर्ण असणारं उंच खडक खुर्द गाव या संपूर्ण असणाऱ्या पंचकृषीच्या सहकार्याने हा असणारा पवित्र उत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे. विठ्ठल सेवेकरता जो अभंग घेतलेला आहे हा शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा आहे. लक्षपूर्वक ऐका. हा अभंग इतका सुंदर आहे. या अभंगाच्या माध्यमातून शांतीब्रह्म एकनाथ महाराज भगवान परमात्म्याच्या नामाची महती सांगत आहे. भगवान शंकरांचे नाम, त्या नामाची किती ताकद आहे. भगवान शंकरांचं असणारं नाम ज्याच्या मुखामध्ये येतं त्याच्या जीवनामध्ये काहीच कमी पडत नाही. त्याच्या जीवनामध्ये धर्म अर्थ काम मोक्ष असे चारही पुरुषार्थ प्राप्त होतात. एवढंच नव्हे, ज्याच्या मुखामध्ये भगवान शंकरांचं नाव आहे त्याच्या जीवनामध्ये काम आणि क्रोध त्याला कधीच बाधत नाही. असं पवित्र असणाऱ्या भगवान शंकराच्या नामाची महती सांगणारा हा पवित्र असणारा सुंदर अशा प्रकारचा अभंग या ठिकाणी सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठल आणि म्हणून कीर्तन प्रेमी रसरसिक श्रोतागण आणि भक्तिमती माता आणि आमचे सर्व असणारे गायक वृंद, वादक असतील, सर्व गुणीजन मंडळी असतील, सर्वांना अभिवादन करून आपण या ठिकाणी सेवेकडे वळायचं आहे. पहा, भगवान शंकराची स्तुती करणारे नाथ महाराज आहे. लक्षपूर्वक ऐका. भगवान शंकरांची स्तुती करणारे श्री नाथ महाराज आहे. मग का हो, नाथ महाराज तर भगवान पंढरीश परमात्म्याचे एक निस्सिम भक्त आहे. नाथ महाराजांनी आपल्या जीवनामध्ये त्यांचं वाङ्मय जर पाहिलं तर नाथ महाराजांनी श्रीकृष्ण परमात्म्याने जो उद्धवाला उपदेश केला होता त्या एकादश स्कंदावर टीका केली आणि एकनाथी भागवताची रचना केली. असे श्रीकृष्ण परमात्म्याचे एक निस्सिम भक्त कोण आहे? नाथ महाराज आहे.
नाथ महाराजांचं वाङ्मय जर पाहिलं, रुक्मिणी स्वयंवर नावाचा ग्रंथ असतील, नाथ महाराजांचा गाथा असेल, सर्व जर वाङ्मय जर पाहिलं तर नाथ महाराजांची असणारी भक्ती जर आपण पाहिली तर ती कोणाची आहे तर भगवान पंढरीश परमात्म्याची आहे. मग असे असणारे नाथ महाराज आज या अभंगाच्या माध्यमातून ते भगवान शंकराची स्तुती कशी करतात. विठ्ठल विठ्ठल प्रश्न निर्माण होतो, जे नाथ महाराज भगवान परमात्म्याचे भक्त आहे, अहो नव्हे नव्हे तर ज्या नाथ महाराजांच्या घरी श्रीखंड्या बनवून भगवान परमात्म्याने काम केलं, पाणी वाहिलं हो 36 वर्ष, अशी असणारी नाथ महाराज होते, जे एक निस्सीम भगवान पंढरीश परमात्म्याची भक्ती करणारे होते. तरीही ते नाथ महाराज भगवान शंकरांच्या स्वरूपाचं, भगवान शंकराच्या नामाचं वर्णन करतात. हे आश्चर्य आहे. विठ्ठल नाहीतर आपण पाहतो आज शैव संप्रदाय असेल, एका बाजूला वैष्णव संप्रदाय असतील. कुंभमेळ्यामध्ये आपण गेलो तर आपल्या ध्यानामध्ये येईल शैव आणि वैष्णव, आणि त्यामध्ये पण खूप आखाडे, खूप परंपरा आहे आणि दोघांचं कधीच जमत नाही. आपल्याला माहीत आहे नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा असणारा कुंभमेळा हा पुरातन काळामध्ये एकत्र असायचा, पण शैव आणि वैष्णवांचे भांडणं झाले आणि मग तेव्हापासून नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या 2 ठिकाणी कुंभमेळा व्हायला लागला. म्हणजे याचा अर्थ असा आहे की शैव आणि वैष्णवांचं जमत नाही. मग नाथ महाराज तर वैष्णव आहे, नाथ महाराज वैष्णव असूनही हे आता जे भांडणं करणारे आहे ना, त्यांना आदर्श देण्यासाठी एकनाथ महाराज आज भगवान शंकराची स्तुती करत आहे. विठ्ठल अहो सर्व साधू संतांनी भगवान शंकराची स्तुती केलेली आहे. त्याचं कारणच आहे, कारण सज्जनो, भगवान शंकर आणि भगवान श्री रामचंद्र प्रभू या दोघांमध्ये फरकच नाही. आपल्याला वाटतं की भगवान शंकर वेगळे आहे आणि भगवान रामचंद्र प्रभू वेगळे आहे. खरं तर पाहिलं तर दोन्ही देव कसे आहे, एकच आहे. हेच नाथ महाराजांना सांगायचं होतं. अरे जे भगवान परमात्मा शिव आहे ना तेच राम आहे, आणि जे राम आहे ना तेच शिव आहे. विठ्ठल याच्याही पुढे सांगू का तुम्हाला, जिथे राम आहे तिथे शिव आहे, जिथे शिव आहे तिथे राम आहे. विष्णुस्य हृदयम शिव, शिवस्य हृदयम विष्णू. काय म्हणतात त्या ठिकाणी की दोन्ही एकमेकाचे काय आहे, पूरक आहे. दोन्ही एकमेकाला सोडून कधी राहू शकत नाही. जसे शरीराचे असणारे अंग उजवा असेल किंवा डावा जरी असेल पण तो एकाच शरीराचा आहे, हे आपल्या ध्यानामध्ये येतं. तद्वत सज्जनो, भगवान शंकर आणि भगवान रामचंद्र प्रभू हे दोन्ही जरी दिसायला जरी वेगळे दिसले तरी पण कसे आहे, एकच आहे. एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई, गोडी साखरेच्या ठाई, गोडी साखरेच्या ठाई. एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई, गोडी साखरेच्या ठाई, गोडी साखरेच्या ठाई. अगोदरच विचार करतो, विष्णुस्य हृदयम शिव, शिवस्य हृदयम विष्णू. एकमेकाच्या हृदयामध्ये ते आहे. ज्या वेळेला रामेश्वराची स्थापना केली आणि भगवान रामचंद्र प्रभूंना विचारलं रामेश्वर शब्दाचा अर्थ काय आहे. विचारलं का हो या रामेश्वर शब्द तुम्ही नाव ठेवलं या ज्योतिर्लिंगाला, याचा अर्थ काय आहे. मग त्यावेळेला रामचंद्र प्रभू म्हणतात की रामस्य ईश्वर रामेश्वर, रामाचे जे ईश्वर आहे ना ते रामेश्वर आहे. भगवान शंकरांना विचारलं, भगवान शंकर म्हणतात असं नाही की राम ज्यांचे ईश्वर आहे ते रामेश्वर आहे. म्हणजे दोन्ही एकमेकाचे पूरक आहे, दोघांमध्ये किंचित मात्र सुद्धा फरक नाही. शिवराम नाही वेद, शिवराम नाही वेद, शिवराम नाही वेद, शिवराम नाही
करी महादेव भजन करी महादेव दोघांमध्ये फरक नाही. दोन्ही एकमेकाचे पूरक आहे. दृष्टांत द्यायचा ठरला तर आपल्याला माहीत असेल, ज्या वेळेला रामचंद्र प्रभू भगवान शंकरांची पूजा करतात ना, तर नित्य नेमाने भगवान रामचंद्र प्रभू भगवान शंकरांच्या पिंडीवर काय नाही, चालू दे, चालू दे. विठाल विठ्ठल 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 पहिला मंडळ खाली बसा, मंडळ खाली. कृपया कोणी उठू नका, खाली बसा. पहिला मंडळ खाली बसा. कृपया सर्वांनी खाली बसा. बसा खाली, खाली बसा. विठ्ठल 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 सर्वांनी शांत बसायचं आहे. तोही जीव आहे. सर्वांनी शांत बसा. एक सर्व शांत बसा. ऐका, हे बघा, सर्व ग्रामस्थांना विनंती, आपण त्याची विल्हेवाट लावती ना, आपण बाकीच्यांनी सर्वांनी चला, तुम्ही बसायचंय. इकडे या. कुणीच थांबू नका तिकडं. 2-3 तरुण कार्यकर्त्यांनी आलेल्या संकटाची त्यादी बाजूला करायचंय. बाकी काहीच नाही, घाबरू नका कोणी. विठाल भजन करा, टाळी वाजवा. भगवान शंकर आणि भगवान रामचंद्र प्रभू दोन्ही एकमेकाचे उपासक आहे. मी ते सांगत होतो. पहा, रामचंद्र प्रभू नित्य नेमाने 1000 कमलाचे फुलं भगवान शंकरांना वाहतात. लक्षपूर्वक ऐका. कमलाचं फूल हे भगवान शंकरांना आत्यंतिक प्रिय आहे, पण ते दुर्मिळ आहे. आणि असे 1000 कमलाचे फुलं रामचंद्र प्रभू भगवान शंकरांना वाहत होते. आणि एक दिवस काय झालं, भगवान रामचंद्र प्रभू पूजेला बसले आणि पूजेला बसल्यानंतर 1000 पुष्प जवळ घेतले आणि भगवान शंकरांना व्हायला लागले. वाहत असताना गंमत काय झाली माहिती का, एक पुष्प त्याच्यातलं भगवान शंकरांनी चोरून नेलं. काय केलं, चोरून नेलं. आणि चोरून नेल्यानंतर 999 फुलं त्या ठिकाणी भगवान शंकरांना वाहिली. आणि वाहिल्यानंतर एक फूल कमी पडलं. आणि एक फूल कमी पडल्यानंतर भगवान रामचंद्र प्रभू विचार करायला लागले की एक पुष्प कमी पडलेलं आहे, करायचं काय. ती आपल्यासारखी पूजा नव्हती. कितीतरी वेळा बसायचं आणि कितीतरी वेळा उठायचं. भगवान परमात्मा उठत नव्हते. परमात्म्याने विचार केला, मला कमलाक्ष म्हटलं जातं. लक्षपूर्वक ऐका, भगवंताच्या डोळ्याला कमलाची उपमा आहे. आणि मग भगवान परमात्म्याने विचार केला नाही, स्वतःचा डोळा काढला आणि डोळा काढून तो भगवान शंकरांच्या पिंडीवर वाहिला. विठ्ठल लक्षपूर्वक ऐका. मी सांगतो काय की दोन्ही एकमेकाचे पूरक आहे. आणि म्हणून पुष्पदंतजी महाराजही वर्णन करतात शिव महिमा स्तोत्रामध्ये, असे असणारे भगवान शंकर ज्या वेळेला रामचंद्र प्रभूने डोळा काढून दिला तर ते भगवान शंकर कोण बनले माहीत आहे का. अहो, भगवान विष्णूच्या हातामध्ये जे सुदर्शन चक्र आहे ना, ते दुसरं कोणी नाही, साक्षात भगवान शंकरच बनलेले आहे. विठ्ठल 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 विठ्ठल
परमात्म्याच्या असणाऱ्या मधुर असणाऱ्या होठाचा स्वाद घेण्यासाठी तेच भगवान शंकर काय बनले, वंशस्तु भगवान रुद्रः. काय सांगितलं त्या ठिकाणी की वंशस्तु भगवान रुद्रः. स्वतः जी बासरी आहे ना श्रीकृष्ण परमात्म्याच्या हातातली, ते भगवान शंकर झालेले होते. मला सांगायचं काय, दोन्ही एकमेकाचे पूरक आहे, दोन्ही एकमेकाशिवाय राहू शकत नाही. आणि म्हणून दुसरा भाव तुम्हाला सांगेन मी या ठिकाणी किरणजी महाराज, की नाथ महाराज जे आहे ना ते भगवान परमात्म्याचे असणारे कोण आहे, अवतार आहे. भगवान विष्णूचे अवतार आहे कोण, नाथ महाराज. आणि नाथ महाराज भगवान विष्णूचे अवतार असल्यामुळे, कारण भगवान विष्णू हे शंकराचे भक्त आहे, शंकराची स्तुती करतात. आणि म्हणून या नात्याने नाथ महाराज हे विष्णू स्वरूप असल्यामुळेच त्यांनी स्वभावताच या ठिकाणी भगवान शंकराची असणारी स्तुती केली आहे. विठ्ठल आणि म्हणून असे असणारे नाथ महाराज आज त्या असणाऱ्या भगवान शंकराची स्तुती करत आहे. जे वैष्णव आहे, वैष्णव असूनही जगाला बोध देतात की मी वैष्णव असूनही भगवान शंकराची स्तुती करत आहे. कारण आद्य वैष्णव जर कोण असेल तर सज्जनो ते भगवान शंकर आहे. वैष्णवा नाम शंभू. अरे वैष्णवामध्ये अग्रगण्य कोण असेल तर भगवान शंकर आहे. अरे नद्यांमध्ये पवित्र जर कोण असेल तर गंगा आहे. आणि पुराणांमध्ये जर पवित्र कोण असेल तर श्रीमद भागवत आहे. आणि म्हणून असे अग्रगण्य असणारे भगवान शंकर हे सामान्य नाही, ते आदि वैष्णव आहे. आणि आदि वैष्णव असल्यामुळेच नाथ महाराज आज त्यांची स्तुती करत आहे. त्यांच्या नामाची असणारी महती अभंगाच्या माध्यमातून गात आहे सज्जनो. आणि असे असणारे नाथ महाराज त्यांनी भगवान शंकराचे असणाऱ्या त्या स्वरूपाचं वर्णन करत असताना सांगतात, अहो भूत भावन असणारे भगवान शंकर ते इतके असणारे भोळे आहे, इतके असणारे पवित्र आहे. खरं सांगू का, भगवान शंकर इतके भोळे आहे. त्या भोळेपणाचं वर्णन मला करायचं नाही, पण माणसं भोळे शब्दाचा अर्थच वेगळा लावतात महाराज. काही लोक काय म्हणतात माहिती का, पूजा अर्चा करतात, एखादी गोष्ट कमी पडते ते काय म्हणतात माहिती का, आमची भोळी पूजा आहे म्हणतात की नाही. जो म्हणतो ना माझी भोळी पूजा आहे त्याची पूजा कधीच देवाला मान्य होत नाही. विठ्ठल हा माणसाचा भ्रम आहे. आमचं भोळेपणात आम्ही करतो. अरे तुमचा भोळेपणा ज्या वेळेला तुम्ही म्हणतात ना मी भोळा आहे, मी भोळेपणात हे करतो, त्यावेळेलाच तुमचं संपलेलं असतं. मी शब्द तिथं लावला की तिथं संपलं सर्व तुमचं. कारण अरे जिथे भोळेपण आहे ना तिथे मी शिल्लकच राहत नाही. विठ्ठल खरं तर तिथली अहंता संपलेली असते. जिथे अहंकारच शिल्लक राहत नाही तिथे भोळापणा असतो. जिथं सुख आणि दुःख समान झालेले असतं तिथे भोळ्यापणा असतो. जिथं राग आणि द्वेष शिल्लक राहत नाही तिथे भोळेपणा असतो. हो म्हणजे आपण केलेली पूजा, आपण केलेलं एखादा व्रत कसं तरी करायचं आणि म्हणायचं आमची भोळी पूजा आहे, ही देवाला कधीच मान्य होणार नाही. विठ्ठल भोळापण कसं असतं, नेमकं भोळा म्हणजे काय सज्जनो, त्या भोळेपणाचं वर्णन करणारे नाथ महाराज या ठिकाणी म्हणतात की ते सामान्य भोळे नाही, ते कसे आहे, ते चक्रवर्ती आहे. भोळे असूनही चक्रवर्ती आहे. हे अभंगाच्या प्रथम चरणामध्ये शिव भोळा चक्रवर्ती, 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 भोळा
नाथ महाराज म्हणतात की ते भगवान शंकर कसे आहे, भोळे आहे. भोळे असूनही चक्रवर्ती आहे. लक्षपूर्वक ऐका, ते सामान्य नाही, चक्रवर्ती आहे. चक्रवर्ती, चक्रवर्ती म्हणजे सज्जनो संपूर्ण त्रैलोक्याचे असणारे कोण, राजे. त्रिभुवनाचे राजे म्हणजे कोण आहे, ते भगवान शंकर आहे. चक्रवर्ती हा शब्द त्या ठिकाणी नाथ महाराजांनी लावला. आणि असे चक्रवर्ती कसे आहे, भोळे आहे. आता सोपं आहे का भोळं म्हणजे? अहो भोळे असूनही ते चक्रवर्ती आहे, चक्रवर्ती असून ते भोळे आहे. आपल्या जीवनात असं होतं का? आपण भोळे समजतो, पण आपण तेवढ्या उंच पदावर आहोत का? ते एवढ्या उंच पदावर असूनही कसे आहे, भोळे आहे. पण लक्षपूर्वक ऐका, तुम्ही म्हणतात, नाथ महाराज म्हणतात की तुम्ही त्यांना चक्रवर्ती म्हणतात. अहो ज्या वेळेला ती सती महाराणी ज्या वेळेला आपल्या असणाऱ्या दक्ष राजाच्या घरी जाती आणि दक्ष राजाच्या घरी गेल्यानंतर बापाने ज्या वेळेला मुलीला पाहिलं, तोंड फिरवलं, डुंकूनही पाहिलं नाही सतीकडे. आणि मग ती सती, तिला वाटलं अरे बापाच्या घरी आले होते, नवऱ्याने त्याग केला होता आणि असं वाटलं की बापाच्या घरी तरी सुख भेटेल, मग बापाने सुद्धा तोंड फिरवलं. अशी सती ज्या वेळेला आपल्या बहिणीजवळ येते, फक्त आईनं त्या ठिकाणी आदर आतिथ्य केलं, पण त्या बहिणी काय म्हणतात माहिती का, भगवान त्या शंकराच्या पत्नीला सतीला, अरे तुझा नवरा अजून भिकच मागतो का? काय म्हणतात, अजून तुझा नवरा भिकच मागतो का? काय कष्ट करायचा शिकला की नाही? अरे घरदार बनवलं की नाही? अरे घरदार आहे की नाही? का अजून गुफेमध्येच राहतो उंदरासारखा? कोण म्हणतं? त्या सतीच्या बहिणी. लक्षपूर्वक ऐका, जिच्या बहिणी तिला बोलत आहे, तिच्या नवऱ्याबद्दल, कोणाबद्दल? भगवान शंकराबद्दल. अरे अंगाला काही साबण बिबण लावायचं शिकला की नाही? उठणं बिटणं लावायचं का? अजून समशानातली राखच लावतो का? अरे कपडे घालायचा शिकला की नाही तुझा नवरा? का अजून उघडा भडंगच राहतो? लक्षपूर्वक ऐका, नाथ महाराज म्हणतात तो चक्रवर्ती आहे. असे असणारे भगवान शंकर आणि त्यांच्या पत्नी सती महाराणी आणि त्यांच्या बहिणी म्हणतात की अरे तो असणारा भगवान शंकर कपडे घालतो की नाही? राहण्यासाठी घर आहे की नाही? बनवलं की नाही? ज्या भगवान शंकराजवळ राहण्यासाठी घर नाही, घालण्यासाठी कपडे नाही, खाण्यासाठी अन्न नाही, अशी त्यांची निंदा करतात. आणि ते असणारे भगवान शंकर, त्या भगवान शंकराला नाथ महाराज कसे आहे? ते चक्रवर्ती आहे. म्हणजे ते सामान्य नाही. नेमकं याचा अर्थ तरी काय लावायचा आम्ही? ज्यांच्याजवळ काहीच नाही त्यांना चक्रवर्ती तुम्ही म्हणतात तरी कसे? लक्षपूर्वक ऐका, हो ते चक्रवर्ती आहे. का माहिती का? अरे चक्रवर्ती कोणाला म्हटलं जातं? ज्याच्या जीवनातली इच्छा संपलेली आहे, ज्याच्या जीवनातली इच्छा संपलेली आहे, ज्याच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची चहा शिल्लक राहिलेली नाही ना, तो सोहमशहा आहे. विठ्ठल उदाहरण नेहमी सांगत असतो. एक राजाची स्वारी येत होती आणि एक महात्मा रस्त्याने चाललेले होते आणि त्यांना एक कवडी सापडते. रस्त्यावर कवडी सापडली आणि महात्म्याने ती कवडी उचलली आणि महात्मा निघाले. समोरून स्वारी येत होती एका राजाची आणि मग त्या महात्म्याने विचारला, हा राजा कुठे निघाला? हा कुठे निघालेला आहे? त्यावेळेला त्या असणाऱ्या अंगरक्षकाने सांगितलं, हा राजा दुसऱ्या राजाबरोबर लढाई करण्याकरता चाललेला आहे. का बरं? याच्याजवळ काही कमी आहे का? नाही, भरपूर आहे. मग का? तरी पण त्याची इच्छा आहे की त्याचाही जिंकून आणायची. लक्षपूर्वक ऐका. आणि मग महात्म्याजवळ ज्या वेळेला राजाची स्वारी आली, महात्म्याला पाहिल्यानंतर तो राजा खाली उतरला आणि महात्म्याला दंडवत घातला आणि मग महात्म्याने त्याच्या हातामध्ये ती कवडी दिली. बरं का, ती कवडी दिली. मग राजाने विचारले, महात्माजी ही कवडी माझ्या हातामध्ये का दिली? त्यावेळेला महात्म्याने सांगितलं, मी भिकाऱ्याच्या लाईनीमध्ये पण फिरलो पण मला भिकारी भेटला नाही. लक्षपूर्वक ऐका, पण मला आज खरा भिकारी भेटला. कोण? तो राजा. लक्षपूर्वक ऐका, कारण अरे त्याच्या अंतकरणातली असणारी चहा संपली नाही, इच्छा संपली नाही, तो खरा भिकारी आहे. आणि ज्याच्या अंतकरणातली इच्छा संपली आहे ना सज्जनो, तोच खरा कोण आहे? चक्रवर्ती आहे. विठ्ठल आणि म्हणून तर जगद्गुरु तुकाराम
तुकोबरा एका ठिकाणी म्हटलेलं आहे, आम्ही त्रिभुवनामध्ये काय आहे, आमच्यासारखे राजे आम्हीच आहोत, आम्हीच श्रीमंत आहोत. कारण आमच्यासारखे आम्हीच आहोत, कारण आमचा बाप तो परमात्मा आहे आणि त्या परमात्म्याचे आम्ही मुलं आहोत आणि म्हणून तीही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. आणि म्हणून चक्रवर्ती हा शब्द त्या ठिकाणी नाथ महाराज वापरतात ना, कोणासाठी? अरे ज्यांनी सर्वावर लात मारलेली आहे. आणि म्हणून मला राजराजेश्वरानंदजीचं एक वाक्य आठवतं, इच्छाच्या यात्रेला गेलेला माणूस कधी जीवनामध्ये सुखी होऊ शकत नाही. ज्याच्या जीवनातली इच्छाची यात्रा संपलेली आहे ना, तो सुखी आहे. विठ्ठल शंकर म्हणून ते भोळे आहे. अरे ज्यांचं लग्न ज्या वेळेला जमलं आणि लग्न जमल्यानंतर आपल्याला कथा माहिती सांगण्याची गरज नाही. ज्या वेळेला भगवान शंकराचे गण जवळ आले आणि गण म्हणतात, महाराज तुमचं लग्न आहे, मग काय केलं पाहिजे? मग त्यावेळेला विचारलं, घरामध्ये काय आहे की नाही? अरे घरच नाही तर घरामध्ये काय असणार आहे? मग काय? त्यावेळेला ते शिवगण म्हणतात की महाराज तुमचा शृंगार केला पाहिजे, काहीतरी पाहिजे ना. मग भगवान शंकराने सांगितलं, काहीच नाही, माझ्या जटा आहे ना, विखरलेल्या जटा, या जटा बांधायच्या आणि त्याचा मोर मुकुट तयार करायचा. पहा, भगवान शंकराच्या असणाऱ्या जटाचाच मुकुट बनवला आणि भगवान शंकर या जगाला बोध देतात, या असणाऱ्या संसारातल्या प्रपंचातल्या नवरदेवाला बोध देतात. ज्या वेळेला जटेचा मुकुट बनवला भगवान शंकरांच्या, आणि मुकुट बनवल्यानंतर जटा बांधायची कशी, बांधायची कशी? आणि म्हणून आई मोर सवारा, जटा मुकुट आई मोर सवारा. तुळशीदासजी महाराज म्हणतात, आई म्हणजे नाग, नागाचा असणारा त्या ठिकाणी काय केला, मोर बनवला, म्हणजे मुकुट बनवला. आणि त्या नागाने ती जटा बांधली आणि त्या नागाने वर फणा काढला. कशावर? त्या मुकुटावर. आणि जगाला बोध दिला. प्रपंचातल्या असणाऱ्या नवरदेवाला सांगितलं, लक्षपूर्वक आई, प्रपंचामध्ये तू प्रवेश करणार आहे संसारामध्ये, पण हे कधीच विसरू नको की डोक्यावर काळ बसलेला आहे. असे असणारे भगवान शंकर, अरे ज्यांनी स्वतःच्या जटेचा मुकुट बनवला, ते इतके भोळे होते. शिवगण म्हणतात, महाराज अहो नवरदेव ज्या वेळेला लग्नाकरता निघतो त्यावेळेला हळद लावत असतो, थोडी हळद तुम्ही पण लावा ना. भगवान शंकर म्हणतात, कशासाठी हळद लावायची? जा म्हणे स्मशानामधून राख घेऊन या. काय म्हणतात भगवान शंकर? स्मशानातून राख घेऊन या. आणि ती राख आपल्या अंगाला कोण लावत आहे? भगवान शंकर. आता लक्षपूर्वक ऐका, जे भगवान शंकर चक्रवर्ती आहे आणि चक्रवर्ती असूनही ते भगवान शंकर आज उद्या लग्न आहे आणि लग्नाच्या अंगाला राख लावतात आणि राख लावून ते या जगाला बोध देतात, बाबा तू किती सुंदर सुंदर असणारे उटपण लावले किंवा साबण जरी लावले ना, तर एक गोष्ट ध्यानामध्ये घे, कारण एक दिवस याची पण राख होणार आहे. कारण सुंदर काया माती होगी, चर्चा होगी गली गली. कारण हा सुंदर देह आहे, एक दिवस त्याची माती होणार आहे. अहो भगवान शंकर भस्म का लावत होते? भस्म उटी रुंद माळा, रुंद माळा, भस्म उटी रुंद माळा, भस्म उटी रुंद माळा, भस्म उटी रुंद माळा, उटी रुंद माळा, भस्म उटी रुंद माळा, भस्म उटी रुंद माळा. त्रिशूळ नेत्र ज्वाळा, त्रिशूळ नेत्र ज्वाळा, त्रिशूळ नेत्र ज्वाळा, त्रिशूळ नेत्र ज्वाळा. चर्म व्याघ्रंबर, चर्म व्याघ्रंबर, गजा चर्म व्याघ्रंबर, चर्म व्याघ्रंबर, चर्म व्याघ्रंबर, चर्म व्याघ्रंबर, चर्म व्याघ्रंबर, चर्म व्याघ्रंबर, चर्म व्याघ्रंबर. भस्म उटी रुंड माळा, भस्म उटी लावली, भस्माची उटी लावली. का लावत होते भगवान शंकर? एक वेळेचा प्रसंग, एक प्रेत यात्रा रस्त्याने चाललेली होती आणि प्रेत यात्रेमध्ये सर्व लोक म्हणत होते, राम नाम सत्य है, राम नाम सत्य है. अहो भगवान शंकर चाललेले होते. भगवान शंकरांना एवढा आनंद झाला, वा वा वा, अरे माझे असणारे भक्त माझ्या देवाचं नाव घेत आहे. भगवान शंकरही त्या यात्रेमध्ये, प्रेत यात्रेमध्ये संमिलित झाले आणि संमिलित झाल्यानंतर राम नाम सत्य, राम नाम सत्य स्मशानभूमीपर्यंत आले. प्रेत ठेवलं
नाम बंद झालं. भगवान शंकराने वाट पाहिली, आता तरी घेतेन, आता तरी घेतेन, थोड्या वेळाने तरी घेतेन. अग्नी डाग दिला, प्रेत जळायला लागलं, जळून गेलं. लोक निघाल्यानंतर सांगायची गरज नाही कोण काय गप्पा मारतं, कोण कोणाला काय मागतं, सांगायची गरज नाही. मग भगवान शंकर गावापर्यंत आले, वाट पाहिली त्यांची, आता तरी देवाचं नाव घेते. पण कोणीच देवाचं नाव घेतलं नाही. तेव्हा भगवान शंकराच्या ध्यानामध्ये आले. मग भगवान शंकर म्हणतात, अरे 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 चुकलं आपलं. अरे हे नाव घेत होते, यांच्या खांद्यावर जो चाललेला होता ना, त्या प्रेतामुळे हे नाव घेत होते. याचा अर्थ या जिवंत मुर्द्यापेक्षा ते असणारा मेलेला मुर्दा श्रेष्ठ आहे. आणि म्हणून पळत परत स्मशानामध्ये गेले. पाहिलं तर राख पडलेली होती. तीच राख आपल्या अंगाला लावली. आणि तेव्हापासून भगवान शंकर ती राख आपल्या अंगाला लावतात. का? तुझ्यामुळे जर कोणी जर देवाचं नाव घेत असेल तर तुझी असणारी राख मी माझ्या अंगाला लावीन आणि मी कृतकृत्य होईल. विठ्ठल म्हणून भस्ममुठी रुंडमाळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा. महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं. हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा. हातामध्ये त्रिशूळ आहे. त्रिशूल म्हणजे कसलं प्रतीक आहे? सत्व, रज आणि तम. आणि हे जग आहे ना, हे सत्व रज तमाने बांधलेलं गेलेलं आहे. आणि म्हणून तुम्ही आम्ही जो आहेत ना, तुम्ही आम्ही ती आपण सत्व रज तमामध्ये बांधलो गेलेलो आहोत. पण भगवान शंकर सत्व रज तमामध्ये बांधलेले नाही, कारण त्रिशूळ त्यांच्या हातामध्ये आहे. लक्षपूर्वक ऐका, त्रिशूळ त्यांच्या हातामध्ये आहे. याचा अर्थ आहे की सत्व रज तम हे त्यांच्या हातामध्ये आहे. आपण सज्जनो त्या सत्वरज तमाच्या हातामध्ये आहोत, पण ते सत्वरज तम भगवान शंकराच्या हातामध्ये आहे. आणि म्हणून ते चक्रवर्ती आहे. म्हणून असे त्यांच्या विवाहाचं चिंतन खूप मोठं आहे. रामकथेमध्ये आपण नेहमी ऐकत असतात, इतका अपमान झाला. ज्या वेळेला भगवान शंकर निघाले, नंदीवर बसून गेल्यानंतर त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर कितीतरी अपमान झाला. सासूबाईने अपमान केला तरी भगवान शंकरांना काही वाटलं नाही. इतका अपमान झाला तरीही त्यांना काही वाटलं नाही. म्हणून ते भोळे होते बरं का. कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती, पार्वतीचा पती योगी राजा. कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती, पार्वतीचा पती योगी कैलासीचा देव, पार्वतीचा असणारा पती तो भोळा आहे, चक्रवर्ती. आणि म्हणून असे असणारे भगवान शंकर मान आणि अपमान यांच्यामध्ये सम आहे, त्याला भोळा म्हटलं जातं. ज्याला कुठल्याही प्रकारचा राग आणि द्वेष नाही त्याला भोळं म्हटलं जातं. ज्याच्या ठिकाणी समता निर्माण झाली त्याला भोळं म्हटलं जातं. आणि म्हणून असे जे भोळे आहे ते भगवान शंकर आहे. आणि म्हणून ते चक्रवर्ती आहे. नाथ महाराज म्हणतात, त्यांची पाय माझी चित्ती, त्यांची जी पाय आहे ना ती माझ्या चित्तामध्ये साठवलेली आहे. लक्षपूर्वक ऐका. चित्त अशी एक वस्तू आहे, ती फक्त भगवंताच्या चरणाजवळच विलीन होते. प्रपंचामध्ये ती कधीच विलीन होत नाही. प्रपंचामध्ये चित्त कधीच लागत नाही. लग्न नव्हतं त्यावेळेला म्हणतो की माझं लग्न झालं पाहिजे, माझं लग्न झालं पाहिजे. लग्न होतं, चित्त पत्नीवर जातं. कालांतराने मला मुलगा झाला पाहिजे, संतती झाली पाहिजे, संतती होती. पत्नीवरचं चित्त निघतं, संततीवर जातं. लक्षपूर्वक ऐका. मला सांगायचं काय की हे चित्त प्रपंचामध्ये कधीच लागत नाही, कधीच लागत नाही. ते चित्त फक्त भगवंताच्या चरणावर लागत असतं. ते भगवंताच्या चरणावरच या ठिकाणी काय सज्जनो चिपकत असतं. आणि म्हणून त्याला चित्त म्हटलेलं आहे. नाथ महाराज म्हणतात, त्या चित्तामध्ये मी या भगवान शंकरांचे असणारे चरण धारण केलेले आहे. आणि म्हणून त्यांची पाय माझे चित्ती. परमार्थामध्ये लक्षपूर्वक ऐका, परमार्थामध्ये आपल्या चित्तामध्ये
भगवंताचे चरण साठवले पाहिजे. जोपर्यंत आपलं चित्त भगवंताच्या चरणावर विलीन होत नाही तोपर्यंत आपला परमार्थ हा कसा आहे सांगू का तुम्हाला. दिवसभर एखाद्या बाईनं धान्य कांडावं, धान्य काढून धान्य बाजूला करावं आणि भूस कांडत बसावं. मला सांगा, दिवसभर तरी ती भूस काढत बसली, कितीही दिवस जरी भूस काढत बसली, गोपाळ महाराज त्या भुसातून धान्य बाहेर निघेल का? निघणार नाही. काय होईल? शुकाचार्य म्हणतात, श्रम एव केवलम, फक्त कष्ट होतील, फळ मिळणार नाही. तसंच आहे, आपलं चित्त जर भगवंताच्या चरणी विलीन झालं नाही, आपण खटाटोप हा फक्त श्रम एव केवलम होईल. विठ्ठल नाही, उदाहरण कशासाठी द्यायचे? एकच उदाहरण तुमच्या समोर मांडतो. आता आपण भगवान खडकेश्वराच्या समोर बसलेलो आहोत आणि भगवान खडकेश्वराच्या समोर कोणाची मूर्ती आहे? नंदीची मूर्ती आहे. आहे की नाही? तुम्ही कुठेही जा, कोणत्याही शिवालयामध्ये जा, तुम्हाला नंदी समोर दिसेलच. बरोबर आहे की नाही? पण एक अशी जागा आहे, तिथं गेल्यानंतर भगवान शंकराच्या समोर नंदी नाही. ती जागा कुठे आहे आपल्याला माहीत असेल. ती जागा आहे वृंदावनामध्ये. गोपेश्वर महादेव आहे किरणजी महाराज. त्या गोपेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये नंदी बाजूला आहे. त्याचं कारण असं आहे, ज्या वेळेला भगवान शंकर गोपी बनून रासलीला खेळण्यासाठी भगवान परमात्म्याच्या त्या रास मंडलामध्ये प्रवेश करतात, त्यावेळेला हा नंदी बाहेर होता आणि आपला असणारा भगवान शंकर कुठे आहे, महादेव कुठे आहे हा शोधत होता. म्हणून बाजूने फिरायचा आणि बाजूने फिरल्यामुळे त्या ठिकाणी आजही गोपेश्वर भगवान परमात्म्याच्या मंदिरामध्ये हा नंदी बाजूला आहे. बाजूला राहून तो आपल्या असणाऱ्या भगवान शंकराचा शोध घेत आहे. याचा अर्थ मला सांगायचं की एकच मंदिर आहे, नाहीतर असे भगवान शंकराच्या शिवालयासमोर नंदी असतोच. आहे की नाही? त्याचं कारण कोणाला सांगता येईल का? नंदी का आहे त्याचं कोणत्याच ग्रंथामध्ये वर्णन नाही बरं का. त्याचं कोणत्याच ग्रंथामध्ये वर्णन नाही. पण डोंगरेजी महाराजांनी त्या भावाचं वर्णन केलेलं आहे. नंदी भगवान शंकराच्या समोर कसा आहे, का आहे, त्याची सुंदर कथा डोंगरेजी महाराज सांगायचे की एक वेळेचा प्रसंग, भगवान विष्णू कैलास पर्वतावर भगवान शंकराचं तांडव नृत्य पाहण्यासाठी आले. काय पाहण्यासाठी आले? तांडव नृत्य. आणि तांडव नृत्य पाहण्यासाठी आले आणि तांडव नृत्य सुरू झालं. आणि तांडव नृत्य सुरू झाल्यानंतर गंमत काय झाली? भगवान विष्णू आपल्या वाहनाला म्हणजे गरुडाला घेऊन आलेले होते. या गरुडाची आणि नंदीची भेट झाली आणि तांडव नृत्य चालू होतं. भगवान शंकर भगवान विष्णूच्या समोर नृत्य करत होते. नमामि शमिशान निर्वाण रूपम विभुम व्यापकम ब्रह्मस्वरूपम निजम निर्गुणम निर्विकल्पम निरीहम चिदाकाशमाकाश वासम भजेहम निराकार ओंकार मूलम तुरीयम गुणागार संसार पातम नरोहम. असे असणारे भगवान शंकर नृत्य करत होते आणि भगवान विष्णू पाहत होते. पण या असणाऱ्या गरुडाला राहवलं गेलं नाही. गरुड नंदीच्या जवळ आला आणि तो नंदीला म्हणतो, का रे, मी माझ्या असणाऱ्या आराध्य देवता भगवान विष्णूला घेऊन येतो, पण तू माझ्या विष्णूकडे ढुंकूनही पाहत नाही. विष्णू भगवंताचं दर्शनसुद्धा घेत नाही. का बरं घेत नाही मला सांग. त्यावेळेला नंदी म्हणतो, ऐक, एकदा तांडव नृत्य झालं की मी तुला सांगतो. अरे नाही, मला आत्ताच्या आत्ता उत्तर पाहिजे. त्यावेळेला नंदी म्हणतो, खरं सांगू का, भगवान शंकर आणि भगवान विष्णू यांच्यामध्ये मी भेदच मानत नाही. हे माझ्यासाठी दोन्ही पण सारखेच आहे. माझे आराध्य भगवान शंकर आहे, पण तो गरुड काय ऐकायलाच तयार नाही. मला कारणच सांग. मग त्यावेळेला नंदिकेश्वराची ताकद तुम्हाला मी सांगतो. नंदिकेश्वरांनी आपलं तोंड उघडलं. महाराज तोंड उघडलं आणि त्या गरुडाला आपल्या पोटामध्ये गिळून टाकलं. कोणाला? गरुडाला. गरुडाला पोटात गिळल्यानंतर तांडव नृत्य संपलं आणि तांडव नृत्य संपल्यानंतर प्रत्येकजण आपल्या वाहनाकडे निघाले. जसं आपण कीर्तन संपल्यानंतर नितीनजी महाराज आपल्या गाड्यांकडे जातो की नाही, तसे भगवान विष्णू निघाले आपल्या वाहनाकडे. पण वाहनच सापडेना. कोण? गरुड. अरे हा गेला तरी कुठे? खूप शोधलं. भगवान शंकरांच्या असणारे गणही शोधायला लागले, शृंगीन ते, पण दिसेना कुठे. मग एकाने सांगितलं, तांडव नृत्य चालू होतं त्यावेळेला हा नंदिकेश्वराजवळ उभा होता. लक्षपूर्वक ऐका.
मग नंदिकेश्वराजवळ भगवान शंकर आले आणि विचारलं का रे बाबा, अरे तू गरुडाला पाहिलं का? असं ज्या वेळेला विचारलं त्यावेळेला सांगितलं हो पाहिलं, थांबा. मग नंदिकेश्वराने काय केलं, जो गरुड तोंडाने गिळलेला होता ना, तो गरुड आपल्या असणाऱ्या नाकातून बाहेर फेकला. लक्ष पडून काय, नाकातून बाहेर फेकला तर कितीतरी लांब तो घसरतच गेला, आपल्याला माहीतच. नाकातून बाहेर फेकला आणि गरुड ज्या वेळेला बाहेर पडल्यानंतर मग नंदिकेश्वराने विचारलं तुला काय विचारायचं ते सांग. त्यावेळेला नंदिकेश्वराला गरुड म्हणतो मला काहीच विचारायचं नाही, माझी चुकी झाली. मग त्यावेळेला भगवान शंकर म्हणतात का रे तुला हे शोभलं का असं कृत्य करायला? गरुड म्हणजे सामान्य नाही, गरुड म्हणजे कोण आहे? साक्षात विष्णू आहे, हे तुला शोभलं नाही. मग त्यावेळेला नंदिकेश्वराने माफी मागितली आणि मग नंदिकेश्वर भगवान शंकराला म्हणतात आजपर्यंत मी तुमच्याजवळ काहीच मागितलं नाही देवा. मग महादेव म्हणतात तुला काय पाहिजे माग, तुला काय पाहिजे? त्यावेळेला नंदिकेश्वर म्हणतात की माझी दृष्टी चरणावर पडलेली पाहिजे, जिथे जिथे तुम्ही असाल तिथे तिथे माझी दृष्टी तुमच्या चरणावरच असली पाहिजे, हेच मला वरदान पाहिजे. भगवान शंकराने वरदान दिलं आणि तेव्हापासून हा नंदी आहे ना, हा भगवान शंकराच्या समोर आहे. महाराज म्हणतात त्यांचे पाय माझ्या चित्ती, हे चित्त त्यांच्या पायावर जोडा. तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये परमार्थ होऊ शकत नाही. परमार्थ परिपूर्ण होण्यासाठी हे चित्त भगवंताला द्यावा लागेल. प्रपंचाला अनेक वर्षापासून देत आहे तरीही ते प्रपंचामध्ये विलीन होत नाही, ते विलीन होईल भगवंताच्या चरणामध्ये. आणि म्हणून त्यांचे पाय माझी चित्ती नाथ महाराज म्हणतात. मग तेच नाथ महाराज म्हणतात की अहो असे जे भगवान शंकर आहे ना, त्या भगवान शंकरांचा जर आपण त्यांच्या नामाचा जर उच्चार केला ना तर त्याच्या जीवनामध्ये काम आणि क्रोध हा त्याला कधीच वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम शिवनाम वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम हो वाचे वदता शिवनाम वाचे शिवनाम वाचे वदता शिवनाम तयाना बाधी को दयाना बाधी को दयाना बाधी को दयाना बाधी को वाचे वदता शिवनाम हो वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम दयान बाधी क्रोध काम दयान बाधी क्रोध काम दयान बाधी क्रोध काम वाचे वदता शिवनाम दयान बाधी क्रोध काम दयान बाधी क्रोध काम दयान बाधी क्रोध काम वाचे वदता शिवनाम तयानबाधी क्रोध काम. भगवान शंकरांचं नाम घेतल्यानंतर अहो काम आणि क्रोधाची बाधाच होणार नाही. त्याचं कारण आहे
ज्या भगवान शंकरांच्या लग्नाच्या अगोदरच त्यांनी पार्वती आणि शिव पार्वतीचा विवाह होणार होता त्यावेळेला कामदेव आला होता. 5 प्रकारचे बाण सोडले आणि ज्या वेळेला बाण आले भगवान शंकरांच्या जवळ डोळे उघडले आणि पाहिलं तर काम जळून भस्म झाला. ज्या भगवान शंकरांच्या जवळ काम येऊ शकत नाही. भर सभेमध्ये दक्ष राजाने अपमान केला. काय म्हणतो तो दक्ष, अरे ब्रह्मदेव तर माझे पिताश्री आहे पण हा शंकर माझा जावाई आहे. अरे मग तिथे इतकी निंदा केली भगवान शंकराची. हा मरकट लोचन शंकर आहे, हा असा आहे, हा तसा आहे, खूप मोठी निंदा केलेली आहे. तरीही त्यांना क्रोध आला नाही. ज्यांनी कामावर आणि क्रोधावर विजय मिळवला ते असे भगवान शंकर होते सज्जन. आणि म्हणून देवर्षी नारदांचं चरित्र आपल्याला माहीत असन की ज्या वेळेला कामाची बाधा नारदांना झाली, कामाची बाधा दूर करण्यासाठी त्यांना भगवान विष्णूंनी सांगितलं की तुम्हाला शंकराच्या नामाचा जप करावा लागेल. ही रामायणातली प्रसिद्ध कथा तुम्ही ऐकलेली असेल किंवा वाचा. प्रसिद्ध कथा आहे. आणि म्हणून अशा नामाची महती नाथ महाराज सांगत आहे. आता नामाची महती सांगायला गेले आपल्याचा वेळ नाही. घड्याळात पाहिलं तर वेळ संपत आलेली आहे आणि बोलायचं तर खूप होतं. पहा, 1-2 गोष्टी तुमच्या समोर मांडतो. कारण आपण वारकरी संप्रदायामध्ये आहोत, वैष्णव आहोत. आणि वैष्णव जीवनामध्ये त्याला म्हटलं जातं ज्याच्या जीवनामध्ये तुलसी निष्ठा आहे, ज्याच्या जीवनामध्ये एकादशी व्रताची निष्ठा आहे आणि ज्याच्या जीवनामध्ये नामनिष्ठा आहे. या 3 निष्ठा जर नसेल ना तो वारकरी नाही आणि तो वैष्णवही नाही. नामनिष्ठा ही जीवनामध्ये खूप महत्त्वाची आहे. पण आमच्या जीवनामध्ये आम्ही वारकरी आहोत म्हणतो स्वतःला वैष्णव, पण आमच्या जीवनामध्ये आमच्या मुखातून भगवंताचं नाम जर येत नसेल तर तो वैष्णव होऊ शकत नाही. वैष्णव जया अवघी देवावारी माया, अवघी देवावारी माया, अवघी देवावारी माया. वैष्णव जया अवघी देवावारी माया, अवघी देवावारी माया, अवघी देवावारी माया. माया म्हणजेच काय? देवावर माया म्हणजे भगवंताचं अखंड नाम मुखामध्ये. पण आमच्या मुखामध्ये जर भगवंताचं नामच येत नसेल तर आम्ही कसं या ठिकाणी वैष्णव. आणि म्हणून एक श्लोक तुमच्या समोर मांडेल. सुलभम भगवन नाम जीवाच वशवर्तनी तथापि नरकम यांती आश्चर्य मत परम. जगातलं सर्वात मोठं आश्चर्य आहे देवाच्या नावासारखं सोपं नाव जगामध्ये कोणतंच नाही. सुलभम भगवन नाम, देवाचं नाव सुलभ आहे. जीवाचे वशवर्तने जे पण नावाचं इंद्रिय आमच्या ताब्यात आहे तरी पण माणूस नरकाला चालला हे जगातलं सर्वात मोठं आश्चर्य आहे. आणि म्हणून नाम ही साधना जीवनामध्ये खूप महत्त्वाची आहे. मी गोंदवलेकर महाराजांचं एक वाक्य नेहमी सांगतो, अरे इतकं नाम घ्या, इतकं नाम घ्या मुखामध्ये. हा आत्मा आहे ना, हा नामाबरोबरच बाहेर निघाला पाहिजे. नामाबरोबरच आत्मा बाहेर निघाला पाहिजे. आणि ते भगवान शंकर रात्रंदिवस रामनामाचा जप करतात. महाराज आदी पुराणामध्ये वर्णन आलेलं आहे 3 वेळा जर तुम्ही राम म्हटले 3 वेळा तर भगवान शंकर तुम्हाला साक्षात दंडवत घालतात. विठ्ठल अहो किती प्रिय आहे त्यांना सांगण्याकरता वेळ नाही. हा त्या भगवान शंकराला राम नाम किती प्रिय, कंठामध्ये धारण केलं त्यांनी हे राम नाम चांगले चांगले माझ्या कंठी नाव बोले, कपी कुळ उतरले मुक्त केले राक्षसा. नाम चांगले चांगले माझे कंठी नाव बोले, कपी कुळ उतरले मुक्त नाम चांगले चांगले. त्यांनी वानरांचा उद्धार केला. त्या रामनामाने सज्जनो अनंत लोकांचा उद्धार केला. त्या रामनामाच्या शक्तीचं वर्णनच करू शकत नाही. नाथ महाराज म्हणतात असे भगवान शंकर त्यांच्या नामाचा जर जप केला तर काम आणि क्रोध तुमच्या जवळ येऊ शकत नाही. कारण काम आणि क्रोधांना ज्यांनी जाळलेलं आहे ते शिव आहे. आणि म्हणून नाथ महाराज म्हणतात की अशा शिवालयाचं जर दर्शन केलं तर तुमच्या जीवनामध्ये 4ही पुरुषार्थ प्राप्त होतात. अभंगाच्या धर्म अर्थ काम मोक्ष, धर्म अर्थ काम मोक्ष, धर्म अर्थ काम
या 4 पुरुषार्थाची प्राप्ती शिव देखता प्रत्यक्ष. शिव देखता प्रत्यक्ष म्हणजे भगवान शिवालयाची असणारी मूर्ती, भगवान शिवालयाचं असणारं दर्शन केल्यानंतर मनुष्याच्या जीवनामध्ये हे 4ही पुरुषार्थ प्राप्त होतात. शिव देखता प्रत्यक्ष. आता शिवाचे अनेक स्वरूप सांगितले शिवपुराणामध्ये, पण एकच स्वरूप तुमच्या समोर मी मांडेल. बेल. हे जे बेलाचा जो वृक्ष आहे ना, म्हणतात की शिवपुराणामध्ये लक्ष्मीनं खूप साधना केली, करोडो वर्ष तपश्चर्या केल्यानंतर लक्ष्मीच्या तपश्चर्यातून ज्याची निर्मिती झाली तो म्हणजे हा बेल वृक्ष. आणि हा बिल्व म्हणजे सामान्य नाही बरं का, साक्षात भगवान शंकराचं स्वरूप आहे बेलाचा वृक्ष. म्हणून आयुष्यामध्ये बेलाचं झाड कधी तोडायचं नाही. बेलाचं झाड तोडणं म्हणजे भगवान शंकरांनाच तोडणं, भगवान शिवांचीच हत्या करणं आहे. या भगवान बेलाबद्दल महती सांगत असताना शिवपुराणामध्ये वर्णन आलेलं आहे. ज्याला संपत्तीची इच्छा आहे, आयुष्यामध्ये संपत्ती कमी पडू नये असं वाटत असेल ना, त्याने या बेलाच्या वृक्षाच्या खाली बिल्व वृक्षाच्या खाली जर 7 दीपक लावले ना, त्याच्या जीवनामध्ये कधीच ऐश्वर्याची कमी होत नाही. संपत्तीची प्राप्ती त्याला होते. लक्षपूर्वक ऐका, संपत्तीसाठी लावू नका बरं का, संपत्तीसाठी लावू नका. जीवनामध्ये त्या भगवंताची प्राप्ती ही सर्वात मोठी संपत्ती आहे. हे नाशवान असणाऱ्या धनासाठी हा प्रयत्न करू नका. बेलाचा वृक्ष त्याची महती सांगत असताना सांगितलेलं आहे, या बेलाच्या वृक्षाच्या झाडाखाली जर तुम्ही एका असणाऱ्या वैष्णवाला जर भोजन घातलं तर 1 करोड वैष्णवाला भोजन घातल्याचं पुण्य प्राप्त होतं. 1 करोड. लक्षपूर्वक ऐका, या बिल्व वृक्षाच्या झाडाखाली जर तुम्ही एखाद्या वैष्णवाला दान केलं तर 1 करोड वैष्णवाला दान केल्याचं पुण्य प्राप्त होत असतं. इतकी शक्ती या बिल्व वृक्षामध्ये आहे. ते सामान्य नाही, ते भगवान शंकराचं स्वरूप आहे. आणि वाळुक्याचं असणारं वाळूचं जर लिंग तयार केलं तेही लिंग सामान्य नाही सज्जनो, तेही साक्षात भगवान शंकराचं स्वरूप आहे. आणि सज्जनो, नंदिकेश्वर हेही साक्षात भगवान शंकराचं स्वरूप आहे. विठ्ठल बोलायचा विषय नाही आपल्या समोर. अरे आपण ज्या भगवान शंकराची साधना करतो, माझ्या मागे आदरणीय किरणजी महाराज आहे, आपण स्वतःला वैष्णव समजतो. लक्षपूर्वक ऐका, भगवान शंकर शिवपुराणामध्ये म्हणतात नंदी हे माझं स्वरूप आहे. काय आहे? नंदिकेश्वर हे माझं स्वरूप आहे. आणि लाखो करोडो नंदी या ठिकाणी कत्तलखान्यामध्ये कापले रे. लाखो करोडो असणारे नंदी कत्तलखान्यामध्ये कापले गेले. भगवान शंकर म्हणतात, अरे दारातला नंदी तू कसायाच्या असणाऱ्या दावणीमध्ये बांधला आणि माझ्या असणाऱ्या मूर्तीसमोर असणारा तो जड नंदी आहे, त्या जड नंदीवर तू दूध वाहत असेल तर तुझ्यासारखा पापी तूच आहे रे. विठ्ठल अहो, शिवतत्वाला धारण करतं, विष्णू तत्वाला धारण करतं. कथा खूप मोठी आहे. एक आहे मिनिटात तुमच्या समोर सांगतो. भगवान शंकराकडून अपराध घडला. अपराध घडल्यानंतर ऋषीमुनीने शाप दिला. शाप दिल्यानंतर भगवान शंकराच्या अंगामध्ये 10 निर्माण झाला. आणि 10 निर्माण झालेले भगवान शंकर नारदांकडे आले. नारदांना विचारलं मी काय करू? त्यांनी सांगितलं गोलोक धामामध्ये जा, सुरभी मातेची शरणागती करा. आणि मग सुरभी जवळ आले कोण? भगवान शंकर. आणि भगवान शंकराने सुरभीला विनंती केली. सुरभीनं आपलं तोंड उघडलं, सांगितलं माझ्या पोटामध्ये निवास करा. आणि मग ते भगवान शंकर सुरभी असणाऱ्या नावाच्या गायीच्या पोटामध्ये गेले. आणि ते भगवान शंकर 12 वर्ष सुरभी नावाच्या गायीच्या पोटामध्ये राहिले. लक्षपूर्वक ऐका, 12 वर्ष राहिले. देव आले. देवाने विनंती केली, महाराज तुम्ही संहारतेची देवता आहे, तुम्ही जर बाहेर थांबले नाही तर या सृष्टीवर या ठिकाणी माणूसच मरणार नाही, कारण तुम्ही संहार करणारी देवता आहे, काळाची देवता आहे, तुम्हाला महाकाल म्हटलं जातं, तुम्ही बाहेर या. विनंती केली. आणि त्यावेळेला ते भगवान शंकर त्या सुरभी मातेच्या पोटी सज्जनो नंदीच्या रूपाने प्रगट झाले. आणि एका रूपाने भगवान शंकर प्रगट झाले. मला सांगायचं काय की नंदी म्हणजे सामान्य नाही, ते भगवान शंकराचं स्वरूप आहे. असा जर नंदी जर आपण कसायाच्या दावणीला बांधत असेल आणि इकडे येऊन आपण भगवान शंकरावर जर दूध वाहत असेल तर त्या भक्तीला काहीच अर्थ नाही बरं का. मी सांगत असतो भक्ती थोडी असावी पण ती आचरणात असावी. खूप ढोंग करून चालत नाही, खूप वरभंग करून चालत नाही. आणि म्हणून असे असणारे भगवान शंकर आहे ना, ते सामान्य नाही. त्यांचं दर्शन केलं तर धर्म
अर्थ काम मोक्ष या 4 पुरुषार्थाची प्राप्ती होती. आता 4 पुरुषार्थाचं वर्णन करायला गेलं तर आपल्याला एक पुरुषार्थ असा आहे की एक कीर्तन संपून जाईल. मी धर्म शब्दाचा अर्थ तुम्हाला सांगतो फक्त. आता महाराज मागे बसलेला आहे, खूप विद्वान लोक आहे. धर्म शब्दाचे अर्थ अनेक सांगितलेले आहे सद्ग्रंथामध्ये, अनेक सांगितले. पण भागवताच्या दृष्टीने महाराज सांगतो की धर्म प्रोजिक्त कैवत्रो निर्मत्सरा नाम सताम. श्रीमद भागवतामध्ये काय सांगितलं, जो धर्म सांगितलेला आहे तो गोपिकांचा धर्म सांगितला, तो प्रेमरूपी धर्म सांगितला. सर्वात श्रेष्ठ धर्म कोणता असेल तर भगवंतावर प्रेम होणं हा सर्वश्रेष्ठ धर्म सांगितलेला आहे. आणि धर्माचा दुसरा अर्थ रामायणामध्ये सांगितला, परहित सम धर्म नाही भाई, पर पीडा सम नाही अदमाई. जगाच्या पाठीवर दुसऱ्यावर उपकार काढण्यासारखा धर्मच नाही. दुसरा एक भाव सांगितला, धर्म न दुसरो सत्य समाना, आगम निगम पुराण बखाना. जगाच्या पाठीवर सत्यासारखा दुसरा धर्म नाही, असे अनेक भाव सांगितलेले आहे. आणि मग तुम्हाला जो धर्म पाहिजे तो धर्म भगवान शंकराला पाहिल्यानंतर भेटेल. उदाहरण सांगण्याकरता वेळ नाही. याच कलियुगामध्ये नरसिंह मेहता नावाचे संत झाले गुजरातमध्ये. याच कलियुगामध्ये नरसिंह मेहत्यावर ज्या वेळेला भगवान शंकरांनी कृपा केली आणि सांगितलं तुम्हाला जे आवडतं ते मला द्या, त्यावेळेला भगवान शंकरांनी त्यांना साक्षात रास क्रीडेमध्ये प्रवेश करून दिला. कोणाला? नरसिंह मेहताला. आणि प्रेमरूपी भक्तीचं दान केलं. म्हणजे तो धर्म कसा आहे? प्रेमरूपी आहे. लांबचं उदाहरण देत नाही. याच पवित्र अगस्त्य आश्रमामध्ये भगवान शंकर सती महाराणी बरोबर त्रेतायुगामध्ये रामकथा ऐकण्यासाठी आले. कुठे? अगस्त्य आश्रमामध्ये. अगस्त्य आश्रमामध्ये आल्यानंतर एक बार त्रेतायुगमाई शंभुग एक कुंभच ऋषी पाही. आणि मग त्या आश्रमामध्ये आल्यानंतर अगस्त्य ऋषीने स्वागत केलं आणि रामकथा अगस्त्य ऋषीच्या मुखातून भगवान शंकरांनी ऐकली. ऐकल्यानंतर भगवान शंकर प्रसन्न झाले. प्रसन्न झाल्यानंतर मग अगस्त्य ऋषीला भगवान शंकर म्हणतात, तुमच्या मुखातून मी रामकथा श्रवण केलेली आहे, मी तुम्हाला काय दान करू? असं म्हटल्यानंतर अगस्त्य ऋषी म्हणतात, जी भक्ती मी तुम्हाला सांगितली तीच भक्ती, तेच प्रेम भगवंताच्या चरणावर दृढ झालं पाहिजे, असा धर्म तुम्ही मला द्या. आणि म्हणून रामायणामध्ये वर्णन आलेलं आहे, अगस्त्य ऋषीला भगवान शंकरांनी ते प्रेमरूपी असणारी तो धर्म, तो प्रेमरूपी असणारा धर्म अगस्त्य ऋषींना याच ठिकाणी दान केला बरं का. याच ठिकाणी कोणी? भगवान शंकरांनी रामाबद्दल प्रीती वाढवण्यासाठी भगवान शंकरांनी ती प्रेमरूपी भक्ती अगस्त्य मुनीला दिली होती. लक्षपूर्वक ऐका, विषय निघाला म्हणून सांगून जाईन किरणजी महाराज. ते भगवान शंकर याच दंडकारण्यामध्ये इतके फिरलेले आहे. कंब रामायणामध्ये, वाल्मिकी रामायणामध्ये, भावार्थ रामायणामध्ये वर्णन आलेलं आहे. ते भगवान शंकर फिरत असताना या दंडकारण्यामध्ये जागोजागी फिरलेले, जागोजागी ज्योतिर्लिंग तयार झाले, जागोजागी शिवालय तयार झाले. मी सांगत असतो नेहमी, पलीकडे कोण आहे? राम आहे. लक्षपूर्वक ऐका, पलीकडे कोण आहे? राम माळावर कोण आहे? राम आहे. अरे जिथे राम आहे तिथे शिव असणार की नाही? त्या बाजूला राम आहे तर या बाजूला कोण आहे? भगवान शंकर आहे. त्याचं मी कारण सांगतो. ज्या वेळेला भगवान शंकर दंडकारण्यामध्ये फिरत होते ना, जिथे जिथे भगवान शंकर थांबले तिथे तिथे शिवालय तयार झाले. आणि मला असंच वाटतं की अगस्त्य आश्रमामधून ज्या वेळेला भगवान शंकर सतीला घेऊन निघाले आणि जात असताना ही सती भरकटली ती. आणि भरकटल्यानंतर भगवान शंकर एका वटवृक्षाच्या झाडाखाली थांबले होते. वटवृक्षाच्या झाडाखाली थांबले आणि थांबल्यानंतर ती सती रामाची परीक्षा घेण्याकरता गेली. ते मला सांगत बसायचं नाही. मला असं वाटतं की हे खडक आहे ना, या खडकावरच भगवान शंकर थांबले असावे किरणजी महाराज. आणि थांबल्यामुळे खडकावर थांबले भगवान शंकर. आणि सज्जनो, ते ईश्वर आहे आणि खाली काय आहे? खडक आहे. आणि म्हणून खडक अधिक ईश्वर म्हणजेच खडकेश्वर. विठ्ठल विठ्ठल अहो, हे सामान्य नाही. याच खडकावर भगवान शंकर थांबले असावे म्हणून खडकेश्वराचं हे मंदिर तयार झालं. राम अधिक ईश्वर रामेश्वर. त्र्यंबकेश्वर, ज्या ठिकाणी त्र्यंबक 3 असणारे पर्वत आहे त्या ठिकाणी ईश्वर थांबले म्हणून त्र्यंबकेश्वर त्याचं नाव पडलेलं आहे. भीमेश्वर नावाचा पर्वत आहे त्या ठिकाणी भगवान शंकर थांबले म्हणून भीमेश्वर. आणि म्हणून सज्जन खडकावर थांबले म्हणून खडकेश्वर. विठ्ठल आणि म्हणून अशी
भगवान हे सामान्य नाही. आज त्यांना पाहिल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये प्रेमरूपी धर्म तुम्हाला प्राप्त होईल. तुमच्या जीवनामध्ये सज्जनो तो असणारा पुरुषार्थ प्राप्त होईल. आणि नाथ महाराज म्हणतात अर्थाची प्राप्ती भगवान शंकराच्या साधनेतून होती. एक उदाहरण देतो आणि पुढे जातो. लक्षपूर्वक ऐका. एक चोर गावामध्ये चोरी करण्याकरता आला, चोरी करण्यासाठी. आणि गावात चोरी करण्याकरता आल्यानंतर गावात काही चोरी करता आली नाही, रात्रीची वेळ होती. मग त्यांनी काय करावं विचार केला. मग एक जंगलामध्ये शिवालय पाहिलं आणि त्या शिवालयामध्ये प्रवेश केला. कार्तिक मास चालू होता आणि त्या चोराने शंकराच्या मंदिरात प्रवेश केल्यानंतर त्याला अंधारात काहीच दिसेना. आणि म्हणून त्याने आपल्या अंगातलं वस्त्र काढलं, काठीला गुंडाळलं आणि पेटवलं. आणि मध्ये मंदिरामध्ये काहीतरी शोधू राहिला चोरण्यासाठी. पाहिलं भगवान शंकराची पिंड आहे, त्याच्यावर एक कलश आहे, वर एक घंटा टांगलेली आहे. त्याला वाटलं की ही घंटा आणि हा कलश आपण चोरून घेऊ. आणि म्हणून विचारच केला नाही, माझ्यासारखाच असा बुट्टा होता. आणि मग त्यांनी काय केलं माहिती का, ती घंटा वर होती, काढायची कशी नितीनजी महाराज. तो पिंडीवरच चढला, पिंडीवर चढला आणि घंटा जशी धरली ना, घंटा जशी वाजली ना, वाजल्यानंतर वरमब्रूही ब्रह्मा मुरारी सुरचित लिंगम निर्मल भासित शोभित लिंगम. अहो भगवान शंकर प्रगट झाले ना. आणि प्रगट झाल्यानंतर वरमब्रूही माग भक्ता तुला काय मागायचं. अहो त्यांनी खाली मान घातली आणि तो देवाला म्हणतो देवा काय लाजवतात, अरे मी चोरी करण्याकरता आलो होतो. देव म्हणतात तुझ्यासारखा भक्त मला आजपर्यंत भेटला नाही. का बरं. अरे कोणी येतं शिवालयामध्ये 3 दलाचं असणारं बेलाचं पान वाहतं, कोणी येतं शिवालयामध्ये दूध वाहतं, कोणी येतं या पिंडीवर माझ्यावर या ठिकाणी पाणी वाहतं. पण असा भक्त पहिल्यांदाच भेटला ज्यांनी स्वतःलाच मला पिंडीवर वाहून टाकलं. तुझ्यासारखा भक्तच नाही, माग तुला काय मागायचं. त्यावेळेला तो म्हणतो मला अर्थाची असणारी थोडी अडचण आहे. मग त्यावेळेला भगवान शंकर म्हणतात या जन्मात दारिद्रीच आहे तू, या जन्मात तुला देत नाही. त्या असणाऱ्या चोराला काय केलं भगवान शंकरांनी वरदान दिलं. आणि तो चोर पुढच्या जन्मामध्ये महाभारतामध्ये कथा प्रसिद्ध आहे, ईड विलाच्या पोटी ॲल्डविड नावाने जन्माला आला आणि तो कुबेर नावाने प्रसिद्ध झाला. विठ्ठल अहो जगात श्रीमंत केलं, त्याला कुबेर बनवलं डायरेक्ट भगवान शंकरांनी. कोणाला? चोराला. आता तुम्ही आम्ही काय चोर आहोत का? आम्ही किती शाव आहोत. आणि मग आम्हाला काय भगवान परमात्मा प्रसन्न होणार नाही. पण मला आता अर्थ शब्दाचा तो अर्थ सांगायचा नाही. अर्थ म्हणजे सज्जनो धन. आणि धन सर्वात श्रेष्ठ जर कोणता असेल तर भगवंताच्या नामाचं धन. ते धन मिळवा जीवनामध्ये, या अर्थ आपल्या बरोबर येणार नाही. आणि म्हणून पायोजी महिने राम रतन धन पायो, पायोजी म्हणे 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 राम रतन धन पायो. मीरा म्हणते मी धन प्राप्त केलं, राम रतन धन प्राप्त केलं. आणि म्हणून तो अर्थ मिळवा. कोणता अर्थ? भगवंताच्या नामाचं धन. आणि धर्म, अर्थ आणि काम. काम शब्दाचा म्हणजे प्रापंचिक शब्द घेऊ नका, कामना घेऊ नका. कामना तर भगवान शंकर पूर्ण करतील हो, पण सर्वात मोठी आणि सर्वात श्रेष्ठ कामना मी तुम्हाला सांगेन. मलुपीठाधीश्वर सांगत असतात की जीवनात प्रपंचावर जी कामना आहे ना, ती कामना भगवंताच्या चरणी एकदा विलीन झाली ना की मला ईश्वराची प्राप्ती झाली पाहिजे, ही कामना ज्या वेळेला निर्माण होते ना ती सर्वश्रेष्ठ कामना आहे. प्रपंचातल्या कामना कधी पूर्ण होत नसतात सज्जनो. म्हणून कामना निर्माण करा, मला त्या भगवान शंकराची प्राप्ती झाली पाहिजे, परमात्म्याची प्राप्ती झाली पाहिजे. अहो उपमन्यूची इच्छा पूर्ण केली भगवान शंकराने, बाणासुराची इच्छा पूर्ण केली. चरित्र खूप मोठे आहे, सांगण्याकरता वेळ नाही. बाणासुराची इच्छा पूर्ण केली, रावणाची इच्छा पूर्ण केली, कोणाची इच्छा पूर्ण केली नाही. अरे तृप्त झाले का ते? झाले नाही.
आणि म्हणून कामना जर करायची असेल तर भगवंताची कामना करा, तो परमात्मा आम्हाला प्रसन्न झाला पाहिजे. चंचलाची कथा शिवपुराणामध्ये प्रसिद्ध आहे. शिव महात्म्यामध्ये पहिल्यांदाच कथा आलेली आहे. ही चंचला नावाची वेश्या होती, ब्राह्मणी असती, इतकी हाल होती, जक्कड म्हातारी होती, हातामध्ये काठी टेकवती, त्या ठिकाणी गोकर्णे महाबळेश्वरला येते, इतकी हाल होती तिच्या जीवनाची. आणि तिनं एक ज्योतिर्लिंग त्या गोकर्ण महाबळेश्वराचं दर्शन केलं आणि ती मरण पावली. आयुष्यभर पाप करणारी ती चंचला नावाची वेश्या, ती ब्राह्मणी आयुष्यभर पाप केलं होतं, पण भगवान शंकराला पाहिलं तर तिच्या जीवनामध्ये सज्जनो मोक्षाची प्राप्ती झाली. विठ्ठल म्हणून धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष. शिवाला पाहिल्यानंतर या चारही पुरुषार्थाची प्राप्ती होते, यामध्ये संदेह नाही. आणि म्हणून ते नाथ महाराज म्हणतात की असे असणारे भगवान शिव आहे ना, ते भगवान शंकर जीवाच्या जीवनातील असणारा जो कलिकाळाचा भेव आहे ना, तो कायमचाच दूर करतात. महाराज अभंगाच्या शेवटच्या चरण जनार्दनी शिव जनार्दनी शिव
ठोपार कुमाई जय जय ठोपार कुमाई विठोबार कुमाई कुमाई विठोबार कुमाई ठोपार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई ठोपार कुमाई विठोबार कुमाई ठोपार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार विठोबार कुमाई विठोबार शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात की एका जनार्दनी शिव निवारी कलिकालाचा भेव. कलिकालाची भीती शिल्लक राहणार नाही, कारण कलिकाळ हा त्यांच्याच ताब्यामध्ये आहे. करालम महाकाल कालम कृपालम, त्यांना महाकाल म्हटलं जातं, महाकालेश्वर म्हटलं जातं, कारण काळच त्यांच्या हातामध्ये आहे. तेव्हा आपल्याला भीती तरी कसली? काळ जर त्यांच्या हातामध्ये असेल, काळ कुठे सोडायचा आहे त्यांच्या हातामध्ये असेल, तर भीती कसली? आणि म्हणून त्यांची शरणागती जर आपण केली तर आपल्याला काळाची काय भीती आहे? आणि म्हणून या शेवटच्या चरणामध्ये मला तर असं वाटतं महाराज की शरणागतीचं महाराज सांगते. प्रथम पण शरणागती सांगितलेली आहे, आणि वेदों का सार उपनिषदों का सार श्रीमद भगवद्गीतावर भगवद्गीता का सार हे सज्जनो शरणागती. सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. शेवट शरणागती खूप महत्त्वाची आहे. पण शरणागती करायची कोणाची? एक तर जीवनात संतांची करा, नाही तर भगवंताची करा, पुढाऱ्यांची करू नका. विठ्ठल विठ्ठल आमचे गुरुजी सांगत असतात, तुम्ही एखाद्या आमदाराच्या जवळ जाल पण तो आमदार तुम्हाला काळाच्या मुखातून वाचवणार नाही. एखाद्या मुख्यमंत्र्यापर्यंत जाल पण तो मुख्यमंत्री सुद्धा तुम्हाला काळाच्या मुखातून वाचवणार नाही. तुम्ही राजा पंतप्रधानापर्यंत जरी गेले तरीही तो काळाच्या मुखातून. कोणाजवळ जा, राजा महाराजाजवळ जरी गेले तोही काळाच्या मुखामध्ये चाललेला आहे. काल व्यालमुखग्र असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून तुम्ही कोणाच्याही जवळ गेले या प्रापंचिक जीवनामध्ये, कितीही उंच पदावर जरी असला तरीही तुम्हाला तो कळी काळापासून वाचू शकत नाही. कारण तो कळी काळ या भगवान शंकरांच्या हातामध्ये आहे, खडकेश्वर भगवंताच्या हातामध्ये आहे. म्हणून त्याची शरणागती केली का तो आपल्याला काळापासून वाचेल. म्हणून कोणता एखादा राजा आणि महाराजा आपल्याला काळापासून वाचू शकत नाही, कारण तो राजाच काळाच्या मुखामध्ये चाललेला आहे. आणि म्हणून निवारी कळी काळाचा भेव असे असणारे भगवान खडकेश्वर, अशी भगवान खडकेश्वराच्या असणारे या प्रणांगणामध्ये आपण या ठिकाणी हा त्रिदिनी असणारा सप्ताह संपन्न होत आहे. बोलायला गेलं तर कितीही बोलत बसलं तरी आपल्याला वेळ पुरायचा नाही. अशा भगवान शंकरांचं असणारं चरित्र आहे. एक एक महती भगवान शंकरांची सांगितलेली आहे नाथ महाराजांनी. अशी असणारे भगवान शंकर, खडकेश्वर भगवंताची असणारी ही पवित्र भूमी, पलीकडच्या बाजूला रामाची भूमी, या बाजूला भगवान शंकरांची भूमी. म्हणून आपल्या या दोन गावं आहे ना, हे आत्यंतिक पवित्र आहे. या बाजूला अगस्ती महाराज आहे, या बाजूला महामती ऋषी आहे, रामचंद्र परमात्मा आहे. एका महापुरुषाचं वाक्य सांगेल, राममाळ म्हणजे सामान्य समजू नका बरं का, राममाळ म्हणजे सामान्य नाही. किरणजी महाराज डॉक्टर महाराजांचे गुरु ते संन्यासी महाराज दंडी स्वामी होते ना, ते दंडी स्वामी काय म्हणायचे माहिती का? उंच खडकचे लोक जर आळंदी आणि पंढरपूरला गेले तर त्यांना सांगायचे, आळंदी आणि पंढरपूर यशवंत बाबांनी उंच खडकला नेऊन ठेवलेले आहे, ते सामान्य नाही. कारण पंढरपूरमध्ये बाबांना देह ठेवायचा होता, ते इच्छा निर्माण केली भक्तांनी, पंढरपूरमध्ये देह ठेवा. बाबांनी सांगितलं जमणार नाही, मला देह ठेवायचा माझ्या रामाजवळ ठेवायचा आहे, ते सामान्य नाही. म्हणून हे दोन्ही गाव डॉक्टर साहेब जुन्या काळामध्ये, बाबांच्या काळामध्ये सप्ताह व्हायचा ना, त्यावेळेला इथे लाकडी पूल असायचा. जुने जे लोक आहेत त्यांना आजही तुम्ही विचारा, लाकडी पूल बनायचा आणि या गावातले लोक त्या गावामध्ये राममाळावर असायचे. मला सांगायचं राममाळ भिन्न नाही, मध्ये प्रवारा नदी आहे. आणि म्हणून सज्जनो त्या बाजूला राम आहे, ती साक्षात भगवान रामचंद्र प्रभूच्या पादुका आहे, आणि या बाजूला खडकेश्वर भगवान आहे. आणि म्हणून दोन्ही सज्जनो हे काय आहे, एक आहे, दोन्ही एकमेकाचे पूरक आहे.
आणि अशी असणारं पवित्र असणारं स्थान, अशा पवित्र भूमीमध्ये आपला जन्म झाला, अशा पवित्र भूमीमध्ये आपल्याला वास्तव्य भेटत आहे. आणि या पवित्र असणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये खरंच सर्वात असणारं पवित्र जर कार्य कोणतं असेल, या राममाळाने आपल्याला एक एक असणारी महान विभूती दिलेली आहे. लक्षपूर्वक ऐका. आपण या असणाऱ्या नाम सप्ताहामध्ये ज्यांचा असणाऱ्या या ठिकाणी अमृत महोत्सव करत आहोत, सुंदर अशा प्रकारे आदरणीय गुरुवर्य निवृत्ती महाराज देशमुख यांनी ही संकल्पना मांडली की बाबांचं काहीतरी आपल्या हातून काहीतरी घडलं पाहिजे. कारण परमपूज्य गुरुवर्य मनोहर बाबा भोर, मी सांगत असतो की स्वानंद सुखनिवासी सद्गुरू यशवंत बाबांनी जे बीज लावलेलं आहे, जे रोपटं लावलं होतं ना, ते रोपटं मोठं करण्याचं काम आणि ते रोपटं मोठं करण्याचं आणि त्या रोपाला फळं आणण्याचं काम हा वृक्ष जो मोठा जो केलेला आहे ना, तो गुरुवर्य मनोहर बाबा भोर यांनी केलेला आहे. आपल्या तालुक्यावर सर्वात मोठे उपकार आहे बाबांचे. कारण राममाळापासूनच बाबांची निर्मिती झालेली आहे. मनोहर बाबांची यशवंत बाबांच्या सान्निध्यामध्ये राहिले, या ठिकाणी गायी वळल्या बाबांनी आणि इथूनच ते आळंदीला गेले आणि आळंदीला जाऊन त्यांनी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये अध्ययन केलं. अध्ययन करून परत आले आणि या तालुक्यामध्ये बाबांनी त्या काळामध्ये पायी जाऊन गावागावामध्ये नाम सप्ताह उभे केले. पण लक्षपूर्वक ऐका, मी नेहमी सांगत असतो, जे बीज बोललं जातं ना, जे बीज बोललं जातं ना सज्जनो, ते बीज मिटलं जातं आणि त्याचा वृक्ष तयार होतो. आपल्यासमोर हा असणारा वटवृक्ष आहे, पण आपण त्याच्या बीजाबद्दल कधीच विचार करत नाही. आपल्याला फक्त झाडच दिसतं, बीज आपल्याला दिसत नाही. आणि ते बीज म्हणजे साक्षात म्हणजे आपले असणारे मनोहर बाबा आहे. आणि म्हणून त्यांचा असणारा 75वीचा असणारा हा महोत्सव आदरणीय गुरुवर्य निवृत्ती महाराजांनी ठरवलं की हा करायचा आहे. मी नेहमी सांगत असतो सज्जनो, संतांचे विचार जीवनामध्ये बाळगा खरंच. आणि म्हणून राममाळाने 2 विभूत्या आपल्या महाराष्ट्राला दिल्या, आपल्या तालुक्याला दिल्या. एक गुरुवर्य मनोहर बाबा भोर आणि सज्जनो समाज प्रबोधनकार, संपूर्ण विश्वामध्ये ज्यांची ख्याती झाली. आणि खरंच आमचे मित्र सांगत असतात, महाराज मंडळी, किरणजी महाराज, की ज्या लोकांना कीर्तनही माहीत नव्हतं, कीर्तन कशाला म्हणतात, ते कीर्तन माहीत नव्हतं, अशा लोकांपर्यंत कीर्तन काय असतं हे गुरुवर्य निवृत्ती महाराजांनी त्या ठिकाणी पोहोचवलेलं आहे. हे त्यांचं सर्वात मोठं कार्य आहे. आणि ती विभूती आपल्याला यशवंत बाबांनीच दिलेली आहे. म्हणून त्या 2 विभूतीचा असणारा उगमस्थान म्हणजे राममाळ आहे. आणि म्हणून परमपूज्य असणाऱ्या महाराजांच्या चरणी दंडवत करतो. कारण सज्जनो, लातो को मत मानो यार, बातो को मानो. संतांचे विचार जीवनामध्ये घ्या. संतांचे विचार, संतांचं आचरण जीवनामध्ये घ्यायचं आहे. म्हणून मनोहर बाबांचे आचरण, मनोहर बाबांचे विचार आपल्या जीवनामध्ये आपण घ्यायचे. सद्गुरू यशवंत बाबांचे विचार आपण जीवनामध्ये घ्यायचे आहे. फक्त चित्र को मत खेचो, चारित्र्य को खेचो. माणसं काय करतात, फक्त चित्र खेचतात महाराज, परंतु त्याचं चारित्र्य घेत नाही. मी नेहमी सांगत असतो, अमुक महाराज घरी आणला आणि अमुक महाराजाला जेवण घातलं, त्याच्यामध्ये फायदा नाही बरं का. कितीही मोठा महाराज घरी आणला, तुम्ही अन्नदान जरी केलं, पण त्या महाराजांचे जर विचार जर जीवनामध्ये घेतले नाही तर काहीच नाही. श्रम एव केवलम. महाराजांचे विचार घ्या. म्हणून राम सुखदासजी महाराज म्हणायचे, त्यांचे विचार ग्रहण करा सज्जनो जीवनामध्ये. नाथ महाराजांनी आपल्या जीवनामध्ये आपले गुरु मरण पावले. जनार्दन स्वामी परत गेले नाही, पण जनार्दन स्वामींच्या आज्ञेचं पालन केलं, आयुष्यभर आज्ञेचं पालन केलं. संतांच्या विचार जीवनामध्ये उतरा सज्जनो. फक्त संतांच्या मागे पुढे फिरू नका आणि संतांच्या बरोबर फुटू काढू नका. जीवनाचं कल्याण त्यांच्या विचाराने होणार आहे. विठ्ठल आणि म्हणून हा त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताह आज या ठिकाणी संपन्न होत आहे. परमपूज्य मनोहर बाबा भोर, योगी केशव बाबा चौधरी, त्याचप्रमाणे सुरेश महाराज भालेकर, भाऊराव महाराज उघडे आणि बाबांच्या मुखातून आपण शिवलेलं अमृताचं पारायण या ठिकाणी करत आहे. आणि आजचं जे कीर्तन सौजन्य आहे ते दामोदर रामचंद्र जासकर यांच्या मार्फत आहे. सकाळचे अन्नदाते होते दादाभाऊ बाबूराव पाडेकर आणि शांताराम लक्ष्मण मोरे. आणि संध्याकाळचे आजचे जे अन्नदाते आहे ते पार्वताबाई नामदेव म्हस्के यांच्या स्मरणार्थ राधाकिसन भाऊसाहेब म्हस्के. या सर्वांसाठी आपण एकदा टाळी वाजायची आहे. कारण अधिकस्य अधिकम फलम.
मी अगोदर सांगून गेलो, हा अधिक महिना चालू आहे. या अधिक महिन्यात तुम्ही एकदा नाव घेतलं की तुम्हाला करोडपटीनं फल देणार आहे. आणि सहस्रम जान्हवी तटे, त्याचप्रमाणे या ठिकाणी गंगा वाहती अमृतवाहिनी. नदीच्या काठावर नाम घेतल्यानंतर दान केल्यानंतर त्याचं 1000 पटीनं फल आहे. पण जिथे शिवालय आहे ना, जिथे शिवालय आहे त्या शिवालयापाशी जर आपण दान केलं, अन्नदान केलं सज्जनो, त्याचं फळ करोडो गुणा आहे. आणि अधिकस्य अधिकम फलम, म्हणून या अधिक महिन्यामध्ये आपल्याला हा पवित्र असणारा नामयज्ञ या ठिकाणी संपन्न होत आहे. श्रवण करण्याचा लाभ प्राप्त होतं, हे आपलं महत्भाग्य आहे. आणि सर्व असणारे आमचे गुणीजन आदरणीय आमचे असणारे या ठिकाणी पापळ महाराज सुंदर अशा प्रकारे मृदंग वाजवला. आणि मागे आपल्या गावातले असणारे या ठिकाणी नवीन तडफदार असणारे सुंदर अशा प्रकारे कीर्तनकार आहे, पण होणार पण आहे. आणि संस्थेमध्ये त्यांचं शिक्षण चालू आहे. आमचे असणारे आदरणीय परम मित्र असणारे राक्षे महाराज, त्याचप्रमाणे आमचे नितीनजी महाराज असतील, त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण आमचे किरण अण्णा असतील. या बाजूला साहेबरावजी महाराज आहे, पेटी वादक आहे. आणि सर्व गुणीजन मंडळी, मी गुणीजन शब्द हा वापरतच नाही, हे कीर्तनप्रेमी असणारे या ठिकाणी कोण आहे, भाविक असणारे या ठिकाणी कोण कीर्तनप्रेमी आहे. कीर्तन शब्दाचाच अर्थ गायन होतो. असे कीर्तनप्रेमी असणारे रसरसिक आहे. आणि तुम्ही श्रोतागण आहे. खरं तर गुणीजन म्हटलं की महाराज त्या ठिकाणी काय होतं की गुणीजन म्हणलं की तिथे पतनाला सुरुवात होते. गुण हा शब्द लागला की श्रीमद भागवतामध्ये भागवत महात्म्यामध्ये सांगितलेलं आहे, गुण शब्द आला की बाबा त्या ठिकाणी पतनाला सुरुवात झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून गुणीजन नाही तर हे भगवत भक्त आहे. भगवंताच्या कीर्तनाचं गायन करणारे असणारे हे भगवत भक्त आहे. आणि म्हणून या सर्वांच्या चरणी आणि सर्व तुम्हा असणाऱ्या श्रुतवर्गांच्या चरणी आणि गुरुवर्य बाबांच्या चरणी ही सेवा या ठिकाणी समर्पित करतो. स्वानंद सुखनिवासी यशवंत बाबा आणि खडकेश्वर भगवंताच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. आणि या ठिकाणी सेवेला विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली